मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता उल्हासनगरच्या कैलास कॉलनीत दिवसा ढवळा गोळीबार भर चौकात 7 राऊंड फायर 3 जण जखमी राष्ट्रवादी पुन्हा फुटण्याची चर्चा शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ राष्ट्रवादीचे काही नेते संपर्कात असल्याचं शिरसाटांचं वक्तव्य राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष अजित पवारांचा पक्ष फोडण्याचा हेतू नाही उदय सामंतांचं वक्तव्य पार्थ पवारांबद्दल नाराजी नाही सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही पडदा शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन कर्जमाफी वेळेवर देण्याचे प्रयत्न सुरू शिरसाटांकडून असदुद्दीन ओवेसींचं कौतुक राज्याबाहेरील व्यक्ती महाराष्ट्रात चांगलं काम करतो ओवेसींसारख्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे शिरसाटांची स्तुतीसुमन नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत अंबाजोगाईत सीबीआयकडून झाडाझडती 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासची चौकशी 13 वर्षांनंतर नागपूर काँग्रेसला मिळाला नवीन अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे यांच्याकडे नागपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी महालक्ष्मी ते मोनोरेल प्रस्तावित स्कायवॉकची लांबी घटली 384 मीटर लांबीचा स्कायवॉक आता 283 मीटरवर धाराशिवच्या ग्रामीण भागात इंधन तुटवडा डिझेल संपल्यानं शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल इंधन तुटवड्यामुळे शेतीची कामं रखडली जनतेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना अधिकारी मटक्याचे आकडे पाहण्यात व्यस्त सावंतवाडीतील अधिकाऱ्याचा प्रताप आई रागावल्यानं मुलीनं स्वतःवर केले चाकूनं वार चाकू हल्ला केल्याचा केला बनाव पोलीस तपासात बिंग फुटलं गोंदू राजेंद्र गडगे प्रकरण गडगेची मुलगी आणि इतर दोघांचे अटकपूर्व जामीन फेटाळले तंत्रमंत्रानं आजार बरे करण्याचा दावा करायचा गडगे वांद्रे अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान दगडफेक प्रकरण 15 आरोपींना पोलीस कोठडी एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधार गृहात रवानगी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानची हत्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञाताकडून गोळ्या झाडून हत्या हमजा पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक पश्चिम बंगालमधील हालतामध्ये फेरमतदान संपन्न एकूण 285 मतदान केंद्रांवर मतदान निकाल 24 मे रोजी होणार जाहीर पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला कारच्या बोनेटवर फिरवलं कर्नाटकातील म्हैसूरमधील धक्कादायक घटना चालकानं गाडी 500 मीटर पर्यंत पळवली इबोलामुळे भारतीय विमानतळांवर अतिदक्षता प्रवाशांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना गायीचा बळी देणं हा ईदचा भाग नाही कोलकाता उच्च न्यायालयाकडून जनावरांच्या कत्तलीवरील बंदी कायम युद्धावरून पडद्यामागे तणाव शस्त्रसंधी की संघर्ष यावरून ट्रम्प नेतन्याहू यांच्यात मतभेद सूत्रांची माहिती अमेरिका इराण संघर्ष चिघळणार युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनींची ठाम भूमिका गुजरातचा चेन्नईवर 89 धावांनी दणदणीत विजय चेन्नईचा आयपीएल मधील प्रवास जवळपास संपल्यात जमा आज हैदराबाद समोर बंगळुरूचं आव्हान हैदराबादला विजय गरजेचा